उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरात वाळवणाची लगबग सुरू होते. गव्हाची कुरडई तर आपण पाहिली कशी बनवायची तर, पण आज आपण बनवणार आहोत एकदम अस्सल गावरान चवीची चविष्ट अशी बाजरीची कुरडई. गावाकडे उन्हाळ्यात ही आवर्जून बनवली जाते. कमी साहित्यात अचूक प्रमाण, मऊ लुसलुशीत चिकापासून ते कडक उन्हात वाळवण्यापर्यंत. अगदी सोपी पद्धत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जरूर एकदा ट्राय करा ही कुरडई. रेसिपी सुरू करण्याच्या आधी प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल लगेच तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येत जाईल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण हे जाणून घेऊ की बाजरी किती दिवस आणि कशी भिजवायची. इथं घेतली आपण 2 किलो बाजरी. 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. सुरुवातीला आपण निवडून घेतली होती तिला. आता चौथ्यांदा आपण याच्यामध्ये पाणी भरून भिजत ठेवायची आपल्याला एक रात्रभर. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता, आता बाजरीमध्ये आपल्याला टाकायचे गहू. पहिल्या दिवशी का नाही टाकले आपण? गहू भिजायला 3 दिवस पुरेसे असतात, पण बाजरीला 4 दिवस लागतात. त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी गहू टाकतोय त्याच्यामध्ये. जशी आपण गव्हाची कुरडई करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाजरीची कुरडई करायची. फक्त बाजरी भिजायला 4 दिवस लागतात आणि गव्हाला 3 दिवस पुरेसे असतात. आता बाजरी धुतल्यानंतर पुन्हा त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि वाटीभर गहू आपल्याला यामध्ये टाकून स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे. गहू बघू शकता, जास्त पण घेऊ नका आणि कमी पण नाही, एवढे गहू पुरेसे आहेत. आता एकदा स्वच्छ धुवून घेऊ आणि पुन्हा त्यामध्ये पाणी भरून आपल्याला 3 दिवस बाजरी भिजत ठेवायची, कारण ऑलरेडी 1 दिवस झालेला आहे. आणि प्रत्येक दिवशी म्हणजे 3 दिवस रोज आपल्याला सकाळी त्यातलं पाणी बदलायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाणी भरून बाजरी भिजत ठेवायची. तुम्हाला हे पातेलं असं वाटत असेल की उन्हात ठेवलं आहे आपण, ते उन्हात नाही, सावलीतच ठेवलं होतं. चौथ्या दिवशी आपण संध्याकाळी चीक काढायला सुरुवात करतो आहे. इथं बघू शकता, आता जे काही पाणी आहे वरती ते काढून फेकून द्यायचं आहे. गव्हापेक्षा बाजरीचा वास जास्त येतो, त्यामुळे 3 ते 4 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता आपल्याला बाजरी. नंतर आपण चीक काढायला सुरुवात करू. ते बघू शकता, चौथ्यांदा आपण बाजरी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. आता त्यातलं पाणी निथळण्यासाठी चाळणमध्ये आपण त्याला काढून घेतो आहे. आता बाजरी कशी भिजवायची हे तर समजलं, चीक कसा काढायचा ते जाणून घेऊया. गव्हाचा चीक काढायला अगदी सोपं आहे, कारण तो जाडसर कोंडा निघतो यातून थोडा बारीक निघतो. त्यामुळे बघूया आता कसं काढायचं, तर आपण तेही जाणून घेऊ. तर चीक काढण्यासाठी आपल्याला बाजरी मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायची. नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं आणि फिरून घ्यायचं. इथं बघू शकता, गव्हाच्या चीकमध्ये ना कोंडा जाडसर असतो, तसा बाजरीचा कोंडा थोडा बारीक निघतो. सर्व बाजरी आपण मिक्सरमधून सेम त्याच पद्धतीने फिरून घेतली. नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं आणि बाजरी फिरून घ्यायची. आता इथे बघू शकता, कलर त्याचा गव्हाचा एकदम पांढरा शुभ्र असतो, बाजरीचा खूप थोडासा नॉर्मल काळपट येतो. इथे तुम्ही बघू शकता, आपण चाळणच्या साहाय्याने कोंडा आणि चीक सेपरेट करून घेतो आहे आणि जो काही वरती जाडसर कोंडा राहील तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. असंच या पद्धतीने आपण सर्व कोंडा सेपरेट करून घेऊ आणि पुन्हा या कोंड्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता बघू शकता, इथं जो काही वरती कोंडा राहिला होता तो हाताच्या साहाय्याने आपल्याला असा प्रेस करून त्यातून चीक काढून घ्यायचा आहे. गव्हाचा कोंडा जाडसर राहतो, बाजरीचा कोंडा बारीक राहतो, त्यामुळे थोडंसं पिळायला त्रास होतो. ह्या कोंड्याचं सुद्धा काहीतरी पदार्थ बनवला जातो, मला माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून एकदा मला नक्की सांगा. काहीतरी पापड्या वगैरे बनवल्या जातात वाटतं. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. चला, ह्या कोंड्यातसुद्धा आपण पाणी टाकून पुन्हा वस्त्रगाळ करून घेणार आहे. सुरुवातीला आपण जो चीक काढला तो पहिल्यांदा आपण वस्त्रगाळ करून घेतो आहे. तो जाडसर चीक असतो सुरुवातीचा. सेम याच पद्धतीने आपण सर्व चीक काढून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता, कोंड्यामध्ये आपण पाणी टाकलेलं होतं. हे आपण असं तिसऱ्यांदा केलं आहे आणि पुन्हा आपण साईडला एका गॅमिलीमध्ये पाणी टाकलं आहे आणि कोंडा त्याच्यामध्ये टाकून चीक काढून घेतो आहे. म्हणजे असं आपण हे चौथ्यांदा केलं आणि हे जे काही पाणी ते पुन्हा आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा, म्हणजे चीक बाजरीचा चांगला नीट काढता येईल आपल्याला. बघू शकता, चीक छान आपला साठलेला आहे. जसं आपण गव्हाच्या कुरडयांसाठी केलं सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आता चीक आपल्याला हा एक रात्रभर पूर्ण साईडला ठेवून द्यायचा आहे. धक्का वगैरे लागू देऊ नका, कारण चीक आणि पाणी सेपरेट झालं पाहिजे त्यातलं, म्हणून. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जसं गव्हाच्या कुरडयांना रात्री तुरटी फिरवतो ना पांढरी शुभ्र दिसण्यासाठी, तसं या कुरड्यांना करायची गरज नाही आहे. पाणी बदला फक्त एकदा, तुरटी वगैरे काही फिरवू नका. इथे
मम्मीने ऑलरेडी चिकवरती जे काही पाणी होतं आलेलं ते काढून टाकलं आहे, त्यामुळे मला तुम्हाला दाखवता आलं नाही आहे. आणि हा जेवढा चीक असतो तेवढंच पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पण आमचा इथे चीक पातळ आहे, कारण आमचं कोणाचा तरी धक्का लागला होता रात्री, त्यामुळे ते काही पाणी एवढं जास्त सेपरेट झालेलं नाही आहे. ठीक आहे, तरी पण काही हरकत नाही, आपण पाणी कमी टाकूया. पण जर तुमचा चीक घट्ट असेल तर पाणी बरोबरीला टाकायचं आहे. आता इथे आपण एक मसाला करून घेतलेला आहे, जिरं आणि लसूण कुटलेलं आहे चांगलं. या बाजरीच्या कुरड्यांमध्ये लसूण आणि जिऱ्याचा फ्लेवर खूप छान लागतो, त्यामुळे तुम्हाला हे टाकायचंच आहे. जिरं आणि लसूण आणि लाल मिरची मस्त छान पाणी उकळलं की टाकून द्या. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला चीक ओतायचं आहे. एका माणसाने चीक टाकायचा, दुसऱ्या माणसाने चीक हे ढवळत राहायचे म्हणजे गुठोडी पडत नाही. आणि आता हे आपल्याला चांगलं शिजवायचं आहे. या स्टेजवरती गॅस फुल ठेवायचा, चीक जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत. जर या चिकामध्ये गुठळी झाली तर तुम्हाला वडे पण पाडता येणार नाही ना कुरडई करता येईल, त्यामुळे गुठळी पडू देऊ नका. आता बघू शकता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. झाकण ठेवायचे, 15 ते 20 मिनटं चांगलं चीक वाफवायचं आहे. एकदा दोनदा आधीमध्ये घेरून घ्या आणि बघू शकता आता चीक आपण चेक करून बघूया. थोडासा तो ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे, चांगला शिजलेला आहे. याचा अर्थ हाताला पाणी लावलं चेक करतो आपण, चिपकत नाही आहे. मस्तपैकी चीक छान शिजलेला आहे. आता आपण त्याच्या वड्या नाही तर कुरड्या पाडू. आता गावाला मोस्टली ना त्याचे वडेच पाडले जातात. आमच्याकडे तो झारा नाही आहे, त्यामुळे आम्ही कुरडई बनवली. आणि कुरडई बनवताना त्याची जी आपण चकती लावतो ना ती जास्त जाडसर असेल ना तर चांगलं आहे. कारण काय आहे ना, या कुरड्या वाळल्यानंतर खूप बारीक दिसतात आणि त्या आपल्याला थोड्याशा जाडसर हव्यात. वड्या नाही बनल्या तर कुरड्या तरी जाडसर बनवूया. चला आता मस्तपैकी छान कुरड्या पाडून घेतलेल्या आहे आपण. आणि या गव्हाच्या कुरड्यांसारखं काही त्रास नाही यांना, थंड झालं तरी चांगली आपल्याला कुरडई पाडता येते, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. वाळल्यानंतर इथं तुम्हाला दाखवते, मम्मीने भुगा करून ठेवला आहे, कारण आम्ही या बाजरीच्या कुरड्यांना तळून नाही खात, आम्हाला भाजी खायला जास्त आवडते. तोंडी लावायला काही नसेल ना सरळ या कुरड्यांची भाजी बनवा. हां, आता ते आपण बनवले कुरड्या आणि ह्या इकडच्या वड्या तुम्ही बघू शकता. झारा असतो ना तर त्या झाऱ्याने असे वडे बनवले जातात. मस्त छान भाजी लागते, एकदा जरूर ट्राय करा. तुम्हाला तळून खायची असेल तर तुम्ही आखी कुरडे ठेवू शकता, पण आम्ही मोस्टली भाजीच बनवतो त्यामुळे आम्ही भुगा करून ठेवलेला आहे. मस्त छान आपल्या बाजरीच्या कुरड्या बनवलेल्या आहेत आपण. याची भाजीसुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसेलच. मी वरती लिंक देईल त्याची, तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. चला आता अशा या पद्धतीने आपले बाजरीच्या कुरड्या तयार आहेत. रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.